परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली, कशासाठी, कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि 25 एक लावण्यखनी युवती होती. देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यखनी. या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा भेद त्यांनी आखला. हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले. बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शहरली, घाबरली. इरादा ध्यानी आला तसे जीवाच्या आकांताने पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12:15 बेभानपणे पळते. गुंड पाठलागावर आहे. तिला कळून चुकलं या गुंडांच्या तावडीत तर सापडलो तर आपल्या आबरूची लखतर इथं रस्त्यावर टांगली जातील. जीवाच्या आकांताने काळोखीला धावतीये. धावता धावता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. दफाप त्या उरानं दारा पुढे आली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान, मग एका हिंदूच्या दारापुढे कशी? त्याने विचारलं काय हवंय. ती युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत. एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? हा युवक म्हटला निश्चिंत आत ये, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं. स्वतःचं अंतरून पांघरून दिलं. सांगितलं शांत झोप इथं तुला कुठली भीती नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर. बिनगोर राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. पण राखण करता करता डोक्यात विचार आला ही मुलगी मुसलमान, मी हिंदू. मग एका हिंदूच्या घरात तिनं आसरा मागितलाच कसा? आणि ते गुंड तिची आबरू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहे. मी हे तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आबरू मी लुटू शकतो. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात ती निश्चिंत थांबली. सकाळ झाली. ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. तू मुसलमान, मी हिंदू, मग माझ्या घरात आसरा कसा मागितलास? त्यावेळी ती युवती म्हणाली त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी बेबानपणे मी पळत होते. मुंबईच्या रस्त्यावरनं सैरा वैरा धावत होते. धावता धावता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आज डोकावून बघितलं. मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोठावून. ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आबरूला धोका. गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे.